नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अजित सोनवणे आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या अजित सोनवणे अकॅडमी मध्ये। आता जो आपण सेशन चालू केलेला आहे तो आगामी महा टीईटी त्याचबरोबर टेट शिक्षक पात्रता परीक्षा 2024 या सेशन मध्ये आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे सखोल विश्लेषण बघणार आहोत। ओके, त्याचबरोबर आपण नवीन सीरीज चालू केलेली आहे 30 आउट ऑफ 30, हे देखील आपण आजपासून सुरुवात करत आहोत। हे आज आपलं एक डेमो लेक्चर आहे। त्याचबरोबर याच्यामध्ये आपण पूर्ण असं सखोल विश्लेषण करणार आहोत। आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय की तुम्हाला बाल मानसशास्त्र असो किंवा मराठी असो, परिसर अभ्यास असो, त्याचबरोबर सामाजिक शास्त्र आहेत, त्याच्यामध्ये आउट ऑफ द मार्क मिळवायचे असतील आणि शिक्षक व्हायचे असेल तर तुम्हाला टीईटी क्वालिफाय होणं सध्या गरजेचं आहे। ओके, चला तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात। बघा, आजच्या सेशन मधला आपला पहिला प्रश्न आहे, खाली अध्ययनाच्या व्याख्या बघा, खाली अध्ययनाच्या व्याख्या व मानसशास्त्रज्ञ यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यांचा योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? बघा, एका साइडला तुम्हाला मानसशास्त्रज्ञ दिलेले आहेत आणि दुसऱ्या साइडला त्यांनी त्यांच्या व्याख्या दिलेल्या आहेत। आपल्याला या ठिकाणी व्याख्यांची काय करायची, जोड्या लावायच्या आहेत। बघा, आणि विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या की तुम्हाला या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहेत, यापैकी एक जरी तुम्हाला व्याख्या करेक्ट माहित असेल तर तुम्ही या प्रश्नाचं अचूक उत्तर देऊ शकता। ठीक आहे, बघा या ठिकाणी तर आता हे लक्षात कसं ठेवायचं तर तुम्हाला एक मी हे दाखवतो। बघा, या ठिकाणी काय आहे की हे आपलं फडके प्रकाशनाचं पुस्तक आहे, छोटंसं पुस्तक आहे। एवढं जरी तुम्ही रेफर केलं तरी तुम्हाला बाल मानसशास्त्रामध्ये 30 पैकी 30 मार्क मिळून जातील। मग याच्यामध्ये सुरुवातीलाच त्यांनी दिलेला आहे, घटक 2 आहे। बघा, अनुभव व वर्तन यातील सुधारणेला मन यांनी अध्ययन अशी संज्ञा दिली आहे। काय बघा, इथून इथपर्यंत मी जितकं अंडरलाईन केलं तितकं वाचा की अनुभव व वर्तन यातील सुधारणेला मन यांनी काय केलेलं आहे, अध्ययन अशी संज्ञा दिलेली आहे। ही झाली मन यांची व्याख्या। तर बघा, 1 नंबरचं आपले जे आहे ते मन यांनी काय म्हटलेलं आहे की अध्ययन म्हणजे अनुभव आणि वर्तन यांच्यामधील सुधारणा होईल। बघा, ठीक आहे, बघा या ठिकाणी अनुभव व वर्तन यामधील सुधारणा म्हणजे काय, अध्ययन, अशी व्याख्या कोणी केली तर मन यांनी केलेली आहे। जर समजा या ठिकाणी मन यांचं जर क असेल, 1 ला जर 3 येत असेल, लक्षात घ्या, तर तसं ऑप्शन मध्ये आपल्याला फक्त एका ठिकाणी दिसतंय, कोणतं, ऑप्शन क्रमांक 1, 1 ला क दिसतंय। ओके, ठीक आहे, 2 ला काय दिलं, मग उर्वरित काय म्हणतायत, ड, अध्ययन ही बदल घडवून आणणारी क्रिया आहे। आणि 3 बघा, 3 ला काय ऑप्शन आहे, ऑप्शन क्रमांक 1 अ ही जोडी साधेल, अध्ययन म्हणजे अनुभवाद्वारे वर्तनात होणारी सुधारणा होईल। ठीक आहे, आणि राहिलं मग काय, सिगोल, सिगोल काय म्हणतायत, अध्ययन म्हणजे अनुभव मिश्रित वर्तन बदल। ओके, म्हणजे आपल्याला काय की, आणि हे प्रश्न रिपीट झालेले आहेत परीक्षेला। ओके, फक्त आपल्याला याच्यामध्ये 1-2 जरी व्याख्या आपल्याला पाठ असतील, माहित असतील, तरी देखील आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात। लेविनने मांडलेल्या मानसिक संघर्षाचे प्रकार व त्यांची उदाहरणे खाली दिली आहेत, त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? जे लेविन शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं तर क्षेत्रीय उपपत्ती मांडलेले, बघा कोणी, लेविन या शास्त्रज्ञाने, हा जो मानसशास्त्रज्ञ आहे याने काय केलेले आहे, क्षेत्रीय उपपत्ती मांडलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी मानसिक संघर्षाचे काही प्रकार सांगितले आहेत। आता त्याच्यामध्ये आपल्याला याच्या जोड्या लावायच्या, काय उदाहरण आणि संघर्षाचा प्रकार कोणता आहे ते बघा। काय की 1 नंबर बघा, खिशात सिनेमा पुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत। ठीक आहे, हा कोणत्या संघर्षाचा प्रकार आहे, आपल्याला संघर्षाचे प्रकार दिलेले आहेत। बघा 2 नंबर बघा, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते। ठीक आहे, आणि 3 नंबर बघा, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो। ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आता 1 नंबर बघूया आपण, काय, खिशात सिनेमा पुरते पैसे आहेत पण मित्रांना पार्टी द्यावीशी वाटते, परंतु सिनेमा पाहण्याची इच्छा सोडवत नाही। ठीक आहे, हा कोणता संघर्ष असेल,
म्हणजे दोन्ही हवेच आहे ना त्याला, काय पिक्चरही बघायचं बाबा आणि मित्रांना पार्टी पण द्यायची, दोन्ही काय हवे हवे आहे, म्हणून एक नंबरला काय होईल, हवे हवे संघर्ष. ओके. त्यानंतर बघा पुढे, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणे नको असते. बरोबर आहे, म्हणजे त्याला अभ्यासही करायचा नाही आणि नापासही व्हायचं नाही, मग काय होईल, नको नको संघर्ष. ठीक आहे. आणि बघा, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो, म्हणजे काय या ठिकाणी कन्फ्युजन आहे, हवं का नको, म्हणून एक काय होईल, हवे नको संघर्ष. ठीक आहे. मग असा पर्याय आपल्याला दिसतोय का याच्यामध्ये, बघा एकला काय होईल, ब फक्त एकाच नाही, दोन ठिकाणी दिले, इथे एक दिले आणि इथे एक दिले. ओके, पुढचं बघूयात. 2 नंबर काय आहे, परीक्षेसाठी अभ्यासाचे कष्ट नको असतात व नापास होणेही नको असते, म्हणजे नको नको संघर्ष. ओके. 2 हा ओके, इथे ऑप्शनच 3 आहेत फक्त, थोडासा झाला. चला ओके. 2 ला काय आहे का, नको नको संघर्ष. ठीक आहे. आणि त्यानंतर 3, आवडता पदार्थ खावा वाटतो पण पोटात जागा नसल्यामुळे नको वाटतो. ठीक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं काय होईल, अचूक उत्तर होईल. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात. तर बघा, ज्ञान इंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. आता या अगोदर आपण याचे ऑप्शन वाचून घेऊ. प्रतिमा स्थिर असतात, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने असतात. प्रश्नाचं उत्तर देण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो आपण काय करूया, प्रतिमेचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत हे आपण बघूया. बघा, आता या ठिकाणी प्रतिमेचे वैशिष्ट्य आपल्याला दिलेले आहे. ठीक आहे. पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही, सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत, प्रतिमा स्पष्ट अपष्ट अंधुक निर्माण होणे पूर्वी घेतलेल्या अनुभवाच्या तीव्रतेवर अवलंबून असते. ठीक आहे. विविध प्रकारच्या प्रतिमा वेगवेगळ्या व्यक्तीमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाहीत, प्रतिमांची तीव्रता व्यक्ती परत्वे काय असते, भिन्न असते. प्रतिमा काय असतात, अस्थिर असतात. आणि तुम्हाला वाटत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या, किंवा जर तुम्हाला या पीडीएफ हव्या असतील तर खाली लिंक देतो आपल्या टेलिग्राम चॅनलची, सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. त्या ठिकाणी आपल्याला तुम्हाला अभ्यासाभिमुख भरपूर काही मटेरियल मिळणार आहे. ठीक आहे. बघा, आता ही झाली प्रतिमेची वैशिष्ट्ये. आता याच्यामध्ये काय विचारलं आपल्याला की कोणतं या ठिकाणी विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे. ठीक आहे. प्रतिमा स्थिर असतात. ओके. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही आणि सर्व प्रतिमा सारख्याच तीव्रतेने निर्माण होतात. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या ठिकाणी काय की या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पूर्व अनुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाहीत. कारण इथे बघून घ्या, पूर्वी घेतलेल्या अनुभवांच्या तीव्रतेवरच काय असतं, अवलंबून असते. या ठिकाणी पूर्वी घेतलेला अनुभव काय असतो, महत्वाचा असतो. ठीक आहे. म्हणजे पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही हे महत्वाचं आहे. या ठिकाणी काय म्हटलंय, प्रतिमा स्थिर असतात. तर या ठिकाणी बघा काय म्हटलेलं आहे, प्रतिमा अस्थिर असतात. 6 नंबरचा पॉइंट बघा, वाचून घ्या. प्रतिमा काय असतात, अस्थिर असतात. मागे बघा आणखी काय, प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते. बिलकुल नाही. सर्वांमध्ये सारखी आहे का, नाही. व्यक्तीमध्ये सारख्याच प्रमाणात जागृत होत नाही. ठीक आहे. म्हणजे या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल, पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय. ठीक आहे. बघा या ठिकाणी पर्याय दिलेत, स्मरण, बुद्धी, विचार, प्रेरणा असे 4 पर्याय आपल्या समोर दिलेले आहेत. परंतु आता विचार कशाला म्हणायचं, विचाराचे डेफिनेशन काय आहे, जर परीक्षेला विचारलं गेलं तर आपल्याला सांगता यावं. समस्येचे विश्लेषण करून, इकडे बघा, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. काय, समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजेच काय, विचार प्रक्रिया होय. ठीक आहे. हे मी तुम्हाला सांगतोय का, कारण या प्रश्नाचा अचूक उत्तर काय आहे,
पर्याय क्रमांक 3 विचार. मन यांच्या मते काय की पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे काय विचार करणे होय. आणि बघा या ठिकाणी काय सरळ सरळ व्याख्या दिलेली आहे तुम्हाला की पूर्वानुभवाच्या विविध अंगाची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार होय. अशी विचाराची व्याख्या कोणी केली तर मन यांनी केलेली आहे. आणि हे आपल्याला त्याच पुस्तकामध्ये जशाला तसं मी तुम्हाला त्यामुळे परत परत सांगत आहे की फडके प्रकाशनाचं पुस्तक तुम्हाला कुठे उपलब्ध झाले तर ते वाचून घ्या. नाही उपलब्ध झालं तर मला सांगा, मी तुमच्यासाठी ते स्कॅन करून आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकेल. सर्वांनी टेलिग्राम चॅनल काय करा, जॉईन करा. ठीक आहे, चला पुढे बघूयात. आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आंतरिक बघा सॉरी पर्याय बघा. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची या निकटचा संबंध आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहे. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. ठीक आहे, बघा आता याचं एक्सप्लेनेशन बघूया आपण. आता या अभिप्रेरणा, आंतरिक अभिप्रेरणा जे आहे, बाह्य किंवा आंतरिक अभिप्रेरणा, याच्याबद्दल थोडक्यात आपण समजून घेऊया की प्रेरणा म्हणजे काय तर वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. ओके, म्हणजे काय लक्षात ठेवा, ज्यामुळे व्यक्तीचे वर्तन प्रवर्तित होते त्याला प्रेरक असे म्हणतात. व्यक्तीवर होणारा कोणताही संस्कार प्रेरक असतो. प्रेरक हा अध्ययन प्रक्रियेतील महत्वाचा घटक होय. व्यक्तीच्या जीवनात प्रेरणा खूप काही करीत असते. प्रेरणा व्यक्तीकडून वर्तन घडून आणते. प्रेरणा व्यक्तीला उद्दिष्टाप्रत घेऊन जाते. प्रेरणा व्यक्तीत, इथे बघा इथे महत्वाची गोष्ट आहे काय की प्रेरणा व्यक्तीत उत्साह निर्माण करते. काय करते? उत्साह निर्माण करते. प्रेरणा व्यक्तीला स्फूर्ती प्रदान करते आणि प्रेरणा व्यक्तीला उत्साहित करते. ठीक आहे, आता एवढं आपण प्रेरणेबद्दल माहिती घेतल्यानंतर आता प्रश्न असा आहे की आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर काय असेल? प्रोत्साहके ही काय आहेत? आंतरिक प्रेरणा आहे. ठीक आहे, प्रोत्साहके ही आंतरिक प्रेरणा आहे, हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. हे बाकीचे सर्व मुद्दे काय आहेत? ठीक आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. आणि कोणाला काही कन्फ्युजन वाटत असेल, काही अडचण वाटत असेल तर कमेंट करा, काय अडचण नाही. परीक्षेत साधे यश मिळाल्यास मी मुळीच अभ्यास केला नव्हता तरी मला इतके गुण मिळाले असे सांगत सुटणे म्हणजे संरक्षण यंत्रणेचा कोणता वापर केला या ठिकाणी? बघा, तादात्म्य, नकारात्मकता, प्रतिपूरण, कृतक समर्थन असे आपल्या समोर 4 पर्याय दिलेले आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या काय की समजा परीक्षेमध्ये आपण अभ्यास केला नाही आणि सरळ म्हणजे काय की जरी बऱ्यापैकी मार्क मिळाले तरी म्हणजे थोडक्यात काय की आपल्या याचं काय करायचं, आपल्या कृतीचं आपण काय करायचं, समर्थन करायचं, हो की नाही? म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल कृतक समर्थन, पर्याय क्रमांक 4. ठीक आहे, बघा मंद गतीने अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्याबाबत कोणती बाब अयोग्य आहे? या विद्यार्थ्याची बुद्धिमत्ता सामान्य असते. ठीक आहे, हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात. सर्वसामान्यांच्या तुलनेत अभ्यासात मागे पडतात. ठीक आहे, या विद्यार्थ्यासाठी नैदानिक चाचणी आवश्यक असते. ठीक आहे, हे पण ठीक आहे. आणि एक मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की टीईटी असेल किंवा सीटीईटी असेल याच्यामध्ये जर तुम्हाला क्वालिफाय व्हायचं असेल तर एक महत्वाची गोष्ट म्हणजे प्रश्न उपयोजनात्मक आला किंवा कोणताही प्रश्न जरी आला याच्यामध्ये आपल्या अध्यापन शास्त्रामध्ये तरी तो काय पाहिजे, बाल केंद्रित पाहिजे, म्हणजे विद्यार्थी केंद्रित पाहिजे, हो की नाही? आणि त्याच्यामध्ये त्या काय विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे, त्याचबरोबर त्यांना काही म्हणजे संधी दिली पाहिजे, म्हणजे थोडक्यात पॉझिटिव्ह गोष्टी करणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी बघा 2 नंबरचा पर्याय काय म्हणतो की हे मंद बुद्धी विद्यार्थी असतात, हे असं नाही चालणार ना. म्हणजे अयोग्य काय असेल? पर्याय क्रमांक 2, कोणताही प्रश्न असला तरी तो बालकेंद्रित असला पाहिजे, विद्यार्थ्यांच्या हिताचा असला पाहिजे आणि तो ऑप्शन आपल्याला गोल करून काय करायचंय, पैकीच्या पैकी मार्क मिळवतो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघूयात. अध्ययन करताना पठार अवस्था निर्माण होऊ नये म्हणून खालीलपैकी कोणत्या गोष्टी कराव्या? बघा आता पठार अवस्था हा एक वेगळा घटक आहे, हो की नाही? म्हणजे एखादं काम करत असताना एखादं काम कंटिन्युअसली चालू आहे आणि त्याच्यामध्येच आपल्याला काय येते कालांतराने त्याच्यामध्ये ते थोडस नको नको वाटतं, त्याच्यामध्ये काय होते, पठार अवस्था निर्माण होते, ते नको करावं असं वाटतं. म्हणजे आता बघा याच्यामध्ये कोणत्या गोष्टी आहेत ते बघूया आपण.
विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, ठीक आहे, चालतंय, काही हरकत नाही. प्रेरकाची तीव्रता कमी करावी, बर. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, ठीक आहे. वेगाने आणि अचूकता यापैकी एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे. तर या ठिकाणी प्रेरकाची तीव्रता कमी नाही होणार, ठीक आहे. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नये, ठीक आहे, हे पण नाही, शक्य नाही ते. वेगाने आणि अचूकता यापैकी एकच गोष्टीवर लक्ष केंद्रित करावे, ठीक आहे. चला, या ठिकाणी विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण करावी, ठीक आहे. प्रेरकाची तीव्रता कमी करावी, नाही, असं नाही होणार. कौशल्य संपादन करताना चुकीच्या सवयी आत्मसात करू देऊ नाही, ठीक आहे, चालते. बघा या ठिकाणी अ आणि ड हे योग्य वाटते, म्हणजे अगदी व्यवस्थित ते आहे. अ आणि ड पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर असायला हवं, ठीक आहे. चला पुढील प्रश्न बघूयात. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तींचा समावेश होत नाही? प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, क्षेत्रीय उपपत्ती, सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रिया करण प्रतिमान. आणि विद्यार्थी मित्रांनो, एक लक्षात घ्या, महत्वाची गोष्ट, अध्ययन उपपत्तीवरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न तुम्हाला 100% आढळतात. 3 ते 4, ओके. बघा याच्यामध्ये आता हे उपपत्त्या बघूया आपण. अध्ययन उपपत्तींचे वर्गीकरण कसं दिलेलं आहे ते बघा. याच्यामध्ये बघा, साहचर्यवादी उपपत्तीमध्ये थॉर्नडाईक, पॅव्लॉव, BF स्किनर असतील, वॉटसन आहेत, वृत्ती आहे, हल्ल आहे, ओके. आणि ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये बघा, या ठिकाणी ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये समाकारवादी उपपत्ती, लेनिनची क्षेत्रीय उपपत्ती, गॅने आहेत, टॉलमन आहे, असुबेल, असुबेल दोन्ही एकत्रित शब्द आहे, लक्षात ठेवा. असुबेल आणि जेरोम ब्रुनर यांनी मांडलेल्या उपपत्त्या कशामध्ये मोडतात? ज्ञानात्मक उपपत्त्यामध्ये मोडतात. आणि आधुनिक उपपत्त्यामध्ये लक्षात घ्या मित्रांनो, ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन उपपत्ती, ओके, डॉक्टर ब्लूम आहेत. त्याचबरोबर बांदुरा आहेत, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक अध्ययन उपपत्ती, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान, ओके. हा चार्ट तुम्ही लक्षात ठेवायचा. या चार्टवरती तुम्हाला 2 मार्काची सहज मिळून जातात त्याच्यावरती, ओके. चला प्रश्नाकडे येऊ आपण. काय होतं? अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणात आधुनिक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही? कोणत्या होणार नाही याच्यामध्ये? बघा कशामध्ये म्हटलं त्यांनी, आधुनिक उपपत्ती. आता या ठिकाणी बघा, आधुनिक उपपत्तीमध्ये काय काय दाखवले? फक्त ब्लूम यांची प्रभुत्व अध्ययन आहे, बांदुरा यांची सामाजिक अध्ययन आहे, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान आहे, 3 तर दिलेला आहे, ओके. बघा या ठिकाणी काय, प्रभुत्व अध्ययन आहे, सामाजिक अध्ययन उपपत्ती पण आहे, माहिती प्रक्रियाकरण प्रतिमान आहे. याच्यामध्ये नाही फक्त कोणतं, लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, ठीक आहे. पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढे बघा, अध्ययनार्थी आदर्श शोधतो, त्याचे निरीक्षण करतो, आदर्श वर्तनाचे अनुकरण करतो आणि आपल्या वर्तन प्रबलनाची आस करतो व अध्ययन करतो ही वैशिष्ट्ये असणारी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? कोणाची आहे सांगा? सामाजिक अध्ययन उपपत्ती. आताच आपण पाहिलं, काय मागे दाखवतो, सामाजिक अध्ययन उपपत्ती. इथे बघा कोणाचे आहे, अल्बर्ट बांदुरा यांची काय आहे, सामाजिक अध्ययन उपपत्ती. या प्रश्नाचं अचूक उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, लक्षात ठेवा. आणि महत्वाची गोष्ट, परीक्षेत 100% प्रश्न विचारले जातात. बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती असेल, त्याचबरोबर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आहे, जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती आहे, आणि त्याचबरोबर असुबल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती आहे. तो चार्ट सर्वांनी पाठ करा. आणि वाटेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जे काही समजा PDF आता तुमच्यासाठी मी बनवत आहे, शॉर्ट नोट्सचं काम चालू आहे. ते शॉर्ट जसे आपल्या नोट्स जेव्हा तयार होतील त्या मी आपल्या PDF चॅनलवरती प्रोव्हाइड करेल. तुम्हाला सर्वांनी टेलिग्राम चॅनल काय करायचं आहे, जॉईन करायचं, ठीक आहे. चला, आणि व्हिडिओ आवडत असेल, प्रश्न आवडले असतील तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, ठीक आहे. आणि जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं. पुढे बघा, पुढचा प्रश्न आहे, 2 अध्ययन पद्धतीमध्ये नुसते समान घटक संक्रमण करतात पण त्याही पेक्षा अधिक स्पष्ट निश्चित स्वरूपाचे अध्ययन संक्रमण
त्या दोन घटकांचे सामान्यीकरण केले तर घडते. ही सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती कोणी मांडली? सामान्यीकरण कोणाची आहे बघा, सामान्यीकरण अध्ययन संक्रमण उपपत्ती या ठिकाणी बघा CH जड म्हणून एक मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांची आहे. ठीक आहे. आणि हे जेवढे काही मानसशास्त्रज्ञ आहेत त्यांच्यावरती आपण थेरॉटिकल देखील लेक्चर घेणार आहोत, त्याचबरोबर प्रश्नांच्या मार्फत देखील आपण हे समजावून घेणार आहोत. ठीक आहे. चल बघा, स्वतःच्या व इतरांच्या भावभावनांवर नियंत्रण ठेवणे व नियमन करण्याची क्षमता, विचार व कृती यांच्या मार्गदर्शनासाठी भावनांचा उपयोग करण्याची क्षमता म्हणजे भावनिक बुद्धिमत्ता. ही व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? भावनिक बुद्धिमत्तेची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने दिली? तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, पीटर सॅलवी. ठीक आहे. आजच्या सेशनमध्ये आपण जवळपास 15 प्रश्न बघितलेले आहेत, त्याचं एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. उद्यापासून आपण जे 30 प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न आवडले असतील, एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे. जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि PDF साठी, शॉर्ट नोट्स साठी टेलिग्राम चॅनल खाली लिंक मध्ये दिलेला आहे, सर्वांनी काय करायचं, टेलिग्राम चॅनल देखील जॉईन करायचं आहे. ठीक आहे. थांबू आपण या ठिकाणी, भेटू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.